माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आज भेट घेतली। तत्पूर्वी धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांनीही खासदार सुप्रिया सुळे यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माढ्यात काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सोलापूर जिल्ह्यात सध्या माढा विधानसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहे। माढ्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बबनराव शिंदे हे आमदार आहेत। लोकसभा निवडणुकीत माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 52,515 मतांचं लीड मिळालंय। लोकसभेच्या निकालानंतर राज्यात कोणत्याही मोठ्या घटना घडलेल्या नाहीत। त्या पार्श्वभूमीवर बदलती राजकीय हवा लक्षात घेऊन माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून निवडणूक लढवण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत। त्यातूनच धनराज शिंदे यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिष्टमंडळासह भेट घेतली आहे। तत्पूर्वी धनराज शिंदे यांचे वडील रमेश शिंदे यांनी दिल्लीत जाऊन सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती। धनराज शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर माढ्याच्या राजकारणात आता काका पुतण्याच्या संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे। त्यातच काही दिवसांपूर्वी आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे सुपुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची पुण्यात जाऊन भेट घेतली आहे। त्यामुळे शिंदे कुटुंबीय आणि पवार यांच्यात सध्या काय सुरू आहे याचा कुणालाही थांगपत्ता लागताना दिसत नाहीये। तर दुसरीकडे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या नावाचीही चर्चा माढ्यासाठी होताना दिसतीये। पाटील यांच्या गावासह पंढरपूर तालुक्यातील जवळपास 40हून अधिक गावं माढा विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली आहेत। तसेच विठ्ठल कारखान्याचं कार्यक्षेत्रही माढा तालुक्यात येतं। त्यामुळे अभिजित पाटील यांची माढ्यातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येते।